जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं 3000 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे गावात अमृत प्रकल्प या ठिकाणी आयुक्त अभिनव गोयल आणि आमदार सुलभा गायकवाड व इतर अधिकाऱ्यांच्या हस्ते झाडे लावण्यात आले। MMRDA, रोटरी क्लब, विविध संस्था, शाळा व महाविद्यालयाच्या सहकार्यातून महापालिकेने हा उपक्रम राबविला असून यावर्षी लोक चळवळीच्या माध्यमातून वृक्षारोपण करणार असल्याचं आयुक्त अभिनव गोयल यांनी म्हटले। यावेळी महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, उपायुक्त प्रसाद बोरकर, सहायक आयुक्त स्वाती गाडे, विजय सरकटे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। आज आपण पर्यावरण दिनानिमित्त मान्य आमदार महोदय यांच्या उपस्थितीत आणि त्याचबरोबर MMRDA आणि विविध संस्था त्याच्यामध्ये रोटरी क्लब, IMA, नीमा, स्कूल्स, कॉलेजेस यांच्या माध्यमातून उंबर्डे अमृतवन या ठिकाणी जवळपास 3000 झाडांचे वृक्षारोपण पर्यावरण दिवसचे औचित्य साधून या ठिकाणी केलेलं आहे। याच्यामध्ये विविध प्रकारची स्पीशीज आणि झाडांचा समावेश आहेत आणि अर्बन फॉरेस्ट जे कॉन्सेप्ट आहे ते त्याला पूरक ठरणार आहेत। त्याचबरोबर आज पूर्ण KDMC एरियात आपण विविध ठिकाणी विविध संस्थांच्या माध्यमातून आणि पालिकाच्या वतीने आपण वृक्षारोपणच्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। आता लगेच इथून आपण उंबर्डेचे जे आपला बायो वेस्ट प्लांट आहे तिथे आपण मियावाकी पद्धतीचे प्लांटेशन करतो आहे। यावर्षी कल्याण महानगरपालिकांनी असं ठरवलेलं आहे की मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण लोक चळवळी करून करायचे, स्टुडंट्स आणि सगळ्यांना इन्व्हॉल्व करून, म्हणून मियावाकी पद्धतीचे असो, स्टॅगर्ड प्लांटेशन असो, रोड साईड प्लांटेशन असो, बांबू प्लांटेशन असो, 1 स्टुडंट 1 ट्रीच्या माध्यमातून प्लांटेशन असो, असे विविध संकल्पना घेऊन आपण पुढे जातो आहे। आणि हे फक्त एक दिवसाची ॲक्टिव्हिटी न करता एव्हरी मंथ काहीतरी वेगळे ॲक्टिव्हिटीज आपण करण्याचा एक प्लॅन केलेला आहे। त्याचबरोबर शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्लास्टिक मुक्ती अभियान यावर्षीची मुख्य थीम आहे। त्या आधारेही आपण विविध प्रकारची जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो। आजही ठिकठिकाणी थ्रू डिफरंट ऑर्गनायझेशन्स सायकल रॅलीज, जनजागृती रॅलीज आपल्या शहरात सुरू आहेत।